बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आली आणि यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना पकडलं देखील। मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। 2 महिन्यांपासून अधिकचा काळ उलटूनही तपास यंत्रणांच्या हाती तो अद्याप लागलेला नाही। या सर्व पार्श्वभूमीवर आता मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। तर आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तसंच जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी आल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेत त्यांना आधार दिलाय। यावेळी जरांगे पाटलांनी आक्रमक होत इशाराही दिला। उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही झाल्यास गाठ मराठा समाजाशी आहे असं जरांगे पाटलांनी सांगितलंय। त्यांचं आता विधान ऐकूया। एखाद्याच्या येतं जर जीवाला धोका झाला रे बाबा उपोषण करताना, तर गाठ महाराष्ट्रातल्या मराठ्या संघ एवढं लक्षात ठेवा। उपोषणकर्त्याच्या जर जीवितास धोका झाला, गाठ मराठ्या संघ आहे सरकारची, हे लक्षात ठेवायचं। आणि त्यांना जर काही बंधनं घातली असतील इथं जर कुणी आसपास काही केलं तर अजिबात मस्साजोग गावकऱ्यांची जबाबदारी नाही। एकाही मस्साजोगच्या गावकऱ्यावर गुन्हा दाखल होता कामा नये। तुम्ही 144 लावा आणि तिकडे 45 लावा। तिथं काय दहशत अड्डे टाकले का त्यांनी 144 लागू करायला? काय लोकशाही मारून टाकली का तुम्ही लगेच? तुमच्या हातात सत्ता आली किंवा कायदा लोकशाही आली म्हणून? आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि अगदी काही क्षणामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटीलही आपल्यासोबत चर्चासत्रामध्ये सामील होतात। मात्र सुरुवात धनंजय देशमुख आपल्यापासून करेल। धनंजय देशमुख जी, अन्न त्याग आंदोलनापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, न्यायासाठी अन्न त्याग करावा लागेल याची कल्पना होती का? आज गावकऱ्यांचा पाठिंबा आणि पहिला दिवस कसा होता आपल्यासाठी? आम्ही तर असं ठरवलेलं आहे की या न्यायाच्या लढाईमध्ये जे बेसिकली ज्या इथल्या प्रशासकीय व्यवस्था होत्या, सगळ्या जे प्रशासन होतं, जे पोलीस यंत्रणा होत्या, ते एवढ्या ढिसाळ झालेल्या होत्या की जर वेळेत काही गोष्टी केल्या असत्या तर आमच्या नशिबी ते आलं नसतं। कारण का 6 तारखेला जी घटना घडली ती हानमारीची, अशोक सोनवणे हा दलित बांधव ज्याला मारलं होतं, ती जर अट्रॉसिटी घेतली असती तर आमच्या बंधूला जीव गमवावा लागला नसता किंवा आमचं कुठलंही नुकसान झालं नसतं। परंतु जी काही इथली जी शासन व्यवस्था आहे, जी काही इथली पोलीस यंत्रणा आहे, त्यांनी जे सगळ्या मिळून घात केलेला आहे, पूर्वनियोजित कट असल्यासारखं हे सगळं जी घटना घडलेली आहे, त्यातून पुढे जाताना कुठलंही आंदोलन करावं लागलं, कुठल्याही टोकाला जावं लागलं। फक्त तो मार्ग असेल आमच्या संवेदनशील पद्धतीने, आम्ही कुणालाही त्रास देणार नाहीत, आम्ही कुणालाही चुकीचं वागणार नाहीत। आमच्या न्यायाच्या लढाईमध्ये आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करणार। बरं, तुम्ही आपल्या आंदोलनावरती ठाम आहात। मात्र रुपाली ठोंबरे पाटलांसाठी मला पुढचा प्रश्न आहे। न्यायाची प्रतीक्षा लांबताना दिसतेय। आता अन्न त्याग करण्याची वेळ देशमुख कुटुंबियांवर आलेली आहे। कोण कारणीभूत आहे? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की सरपंच देशमुखांचा जो निर्गुण खून झालेला आहे त्याचा तपास हा प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर करत आहे। त्यातला एक आरोपी सापडला नाही हे सत्य जरी असलं तरी एखादा गुन्हा घडल्यानंतर किंवा जो खून झालाय तो झाल्यानंतर पोलिसांना अधिकार नाहीयेत की डायरेक्टली कुणाला फाशी द्यायला किंवा या गोष्टी करण्याचा। आता मस्साजोगचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या भावना या रास्त आहेत, परंतु कायदा भावनांवर चालत नाही। तपासाच्या यंत्रणा जेवढ्या अजून वेगवान हालचाली करता येतील तेवढ्या प्रशासनाचं चालू आहे। आरोपी हा कुठे लपलेला आहे किंवा टेक्नॉलॉजीकडनं त्याला शोधणं हा सगळा भाग पोलिसांवर जरी डिपेंड असला पण तीच यंत्रणा ढिसाळ झाल्याचं धनंजय देशमुख अगदी काही मिनिटांपूर्वी बोलले आहेत। रुपालीताई, नाही, ढिसाळ म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या, एखादा कुठलाही गुन्हा झाल्यानंतर 90 दिवस त्याला चार्जशीट साठी म्हणजे तपासासाठी त्या गुन्ह्याची चार्जशीट जाण्यासाठी असतात। त्याच्या आधी तो तपास करावा लागतो। तपास सगळ्या दृष्टिकोनातनं करावा लागतो। पुन्हा सांगते की कोणी म्हणतं म्हणून हे आरोपी आहेत म्हणून आरोपी घेता येत नाही आणि कोणी म्हणलं हे आरोपी नाहीयेत म्हणूनही त्यांना सोडता येत नाही।
कायद्याच्या परिभाषेमध्ये कायद्याच्या ह्याच्यात जो काही कडक तपास आहे, जे एव्हिडन्स आहेत, जे पुरावे आहेत, ज्या चाचण्या आहेत, या सगळ्या गोष्टी पोलिसांना म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातनं 90 दिवसांपर्यंत त्यांना तपास करण्याचा कालावधी कायद्याने दिलेला आहे. त्याच्यामध्ये 2 महिने झालेत, त्यातले सगळे आरोपी अटक आहेत, एक आरोपी अटक नाहीये. हा त्या एक आरोपीला सुद्धा अटक करणं गरजेचं आहे, परंतु आरोपी सुद्धा एवढे शातीर आहेत की हा त्यांनी ना मोबाईल वापरत आहेत ना कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्याच्याशिवायच हा आरोपी सापडला नाहीये, परंतु बर तो सापडण्यासाठी त्याला फरार घोषित करणं, त्याच्यावर बक्षीस लावणं, या सगळ्या गोष्टी कायद्याने स्टेप बाय स्टेपच करता येणार आहे. जर समजा बर बदलापूर सारखा जर लहान मुलीवर अत्याचार झाला आणि पोलिसांनी त्या आरोपीचा एन्काउंटर केला, त्यावेळी सुद्धा हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली. म्हणजे पोलिसांना शूट ची पण ऑर्डर नाही आणि ते निर्णय देऊ शकत नाही. आज ज्या पोलिसांनी एन्काउंटर केला त्या पोलिसांवर हायकोर्टाने गुन्हा दाखल करून त्या तिन्ही जे काही 3, 4, 5, 6 पोलीस आहेत त्या पोलिसांसह त्यांचं कुटुंब आज अडचणीतच आलेलं आहे. त्यावेळी म्हणताना सगळे म्हणले यांना सोडू नका, यांना फाशी द्या, आम्ही त्यांना मारतो, पण कायदा परवानगी देत नाही. त्याच्यामुळे सरपंच देशमुख यांचा जो खुनाचा तपास आहे तो अत्यंत वेगवान, जर हा आरोपी आंधळे सापडला नाही तर त्याला फरार घोषित करून किंवा त्याच्यावर बक्षीस लावून त्याला पोलिसांसमोर शरण येण्यासाठी पोलीस जी कारवाई करायची ती करतील. बरं रुपालीताई, मला एवढं- आता पोलीस आणि त्याही व्यतिरिक्त त्या ठिकाणी असलेले जे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही महत्त्वपूर्ण मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये या मागण्यांचा जर आपण विचार केला तर या मागण्या कधीपर्यंत सरकार पूर्ण करणार आहे, त्याचा विचार तरी सरकार या क्षणाला करतंय का? एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये त्यांनी मागण्या करणं रास्त आहे, पण त्या मागण्या ज्या केलेल्या आहेत त्या कायद्याच्या ह्याच्यात बसतात का, की त्यांचा त्या संदर्भ किंवा त्यांचे काय फोन कॉल की त्यांच्यामध्ये कोण कोणाचा संबंध आहे, ज्या काही त्यांनी प्रश्न निर्माण केलेले उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न, आता त्यांचं दुःख मोठं आहे, त्यांच्या घरातला करता पुरुषाचा विनाकारण जो काही निर्गुण खून झालाय त्याच्यामुळे त्यांच्या भावनांना आपण बोलणं हे योग्य राहणार नाही, परंतु कायद्याने त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्याच्यामुळे एखाद्या मागण्या करत असताना त्यांनाही त्रास होऊ नये, त्या ग्रामस्थांनाही त्रास होऊ नये, थोडासा न्याय यंत्रणेवर विश्वास ठेवावाच लागतो. आणि न्याय यंत्रणेमध्ये आज तुम्ही मागितलं उद्या तुम्हाला दिलं असं होत नाही. त्याची पूर्ण तपासणी केली जाते, त्याचा तपास केला जातो, त्याचा संदर्भ जोडला जात आहे का, कारण का केस चालू होत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार महत्वाचा असतो, तरच त्या केसमध्ये आपण त्यांना शिक्षा लावू शकू. जर त्याचे कसे कुठले पुरावेच नाही मिळाले तर मग मागण्या पूर्ण कसं करणार? रुपालीताई, निश्चितच. मात्र धनंजय देशमुखांसाठी मला पुढचा प्रश्न आहे. धनंजयजी, आपल्या आणि ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या वेळेच्या नेमक्या मागण्या काय आहेत? प्रमुख मागणी ही आहे की ही सगळ्यांनी महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. कृष्णा आंधळे हा जो फरार आरोपी आहे, जी इथली पोलीस यंत्रणा होती, तो मागच्या 2 वर्षापासून फरार होता. तरी देखील आम्ही जे काही सीसीटीव्ही फुटेज दिलेत ते CID न परत मग शासकीय पंच वगैरे देऊन ते हस्तांतरित केलेले आहेत. हा कृष्णा आंधळे हा पोलीस प्रशासनातील गुप्तचर जे खातं आहे आपल्या पोलीस प्रशासनामधलं आणि पोलीस PSI साहेब असतील यांच्यासोबत सर्रास त्यांचा राहावा होता, म्हणजे तो त्यांच्यासोबत वावरत होता. त्यांना याच गोष्टीचा अभय झाला असावं, कारण तो 2 वर्ष फरार असताना देखील या आरोपात खून करून तो फरार झालेला आहे. म्हणजे इथली यंत्रणा तुमच्या या 2 गोष्टी लक्षात आली असेल की ज्या ते त्यावेळेस कारवाई न करण्याचे कारण आणि गंभीर अतिशय मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे असताना देखील पोलीस प्रशासनासोबत त्याचे राहणीमान म्हणजे ते पोलीस प्रशासनाचा मित्र होता. तर ही आमची प्रमुख मागणी आहे आजची. त्याच्यानंतर सरकारी वकिलांची नियुक्ती करणे. बरं, आज मनोज जरांगे पाटील आपल्या भेटीला आलेले होते. यापूर्वी देखील त्यांनी आणि तुमची जी ती भेट झाल्याचं आपण दाखवलेलं होतं. मात्र आज आपण करत असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या वेळेला आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे, त्यांचं आणि तुमचं नेमकं काय बोलणं झालं या आंदोलनासंदर्भात? नाही, ते आले त्यावेळेस तोडगा कसा निघेल, हे तुमच्यावर जे कुटुंबावर गावावर वेळ आली ते एकदम चुकीची आहे, त्याच्यातून तोडगा काय निघेल, तर आम्ही त्या संदर्भात बोललो. आम्ही त्यांना मार्गदर्शन मागितलं. ते म्हणले SP आणि
कलेक्टर साहेब यांच्याशी बोलणं करायचं का, तर SP साहेबांचा फोन देखील आला, त्यांनी कलेक्टरला फोन देखील केला होता. परंतु काही मागण्या ह्या शासन दरबारातल्या आहेत, काही मागण्या ह्या पोलीस म्हणजे SP साहेबांच्या संबंधित आहेत. SP साहेबांना आमचं समाधान देखील केलेलं आहे आज. आणि विभागीय जे हे आहे न्यायदंडाधिकारी कार्यालय, तिथून एक पत्र देखील आम्हाला भेटलेलं आहे आणि ते पत्र पुढे पुटअप देखील केलेलं आहे. या संदर्भात चर्चा झाली. बरं, अन्नत्याग आंदोलन कधीपर्यंत? नाही, मी तर गावकरी तर सोबत आहेतच, पण कुटुंबाच्या वतीने सांगतो की जोपर्यंत कोणी ठोस भूमिका घेत नाही, आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि आमच्या जे आश्वासन देत नाही आम्हाला एक, तोपर्यंत हे चालू राहील. आणि कुटुंबाच्या वतीने खूप जिम्मेदारीने मी सांगतो की मी तर फक्त अन्नत्याग नाही, मी पाणी देखील घेतलं नाही सकाळपासून आणि घेणार पण नाही. कारण का मला ज्या वेदना झालेल्या आहेत, माझा जो भाऊ यांनी हिरावलेला आहे, त्याच्या पुढे मला कुठलीच वेदना जास्त नाहीये. नक्कीच धनंजयजी, निश्चितच आपल्या वेदना कळतात, आपल्या कुटुंबियांच्या वेदना कळतात. मराठा नेते मनोज जरांगे पाटीलही आपल्यासोबत आहे. मनोज जरांगे पाटीलजी, एखाद्या कुटुंबावरती न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याची येणारी वेळ आणि दुसरीकडे प्रशासनाकडून आत्तापर्यंत न्यायाची ठेवलेली अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का मनोज जरांगे पाटील? नाही वाटत. कारण जर न्याय मिळेल असं जर वाटत असतं तर इतक्या दिवस लागले नसते. कारण साधा विषय नाही. सरकार सहजतेनं चाष्टेवरती संतोष भैया देशमुखांचा विषय घेऊन चालतो. हा विषय चाष्टेवरती नेण्याचा नाहीये, तिरस्कारानं वागण्याचा हा विषय नाही. हा खूप गंभीर आहे. आज बघा तुम्ही, एवढी क्रूर हत्या होऊन जर देशमुख कुटुंबाला बसायची वेळ ही आमरण होते. याचबरोबर त्यांच्या आई संतोष भैयांच्या आईचं वय खूप आहे आणि मला तिथे गेल्यावर कळालं की त्यांना 13-14 वर्षापासून गोळी चालू आहे. ती जर नाही घेतली तर जीवाला धोका होऊ शकतो. लाज वाटत नाही का सरकारला? हे संतोष भैया देशमुखांचा भाऊ बसतो, संतोष भैयांचा छोटा मुलगा बसतो, मुलगी बसतो. तुम्ही करताय काय? सरकार जर आज गावकऱ्यांच्या सोबत आहे, तरी जर उपोषणाला आंदोलनाला बसायची वेळ, तर ही शोकांती काय दुर्दैव आहे. ही प्रचंड मोठं दुर्दैव या कुटुंबाचं की यांना आज आमरण उपोषणाला बसायची वेळ आणि सरकार बाजून असून सुद्धा नुसते नावं घेते. हा आरोपी, त्याला सहआरोपी करा, याचे पुरावे सापडले, म्हणजे ना गोलमाल. लोकांना फक्त भावनिक करायचं, मी कसं काम करतो. सरकारचा अजेंडा राबवण्याचं काम या आंदोलनात सुरू आहे. छुपा अजेंडा राबवण्याचं काम सुरू आहे. सरकारच्या सोयीनुसार ही पद्धत सध्या तरी आम्हाला दिसते. रुपाली ठोंबरे पाटलांना मला प्रश्न करायचा जो मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला आहे, कधीपर्यंत अशा प्रकारे भावनांशी खेळलं जाणार असा जो आरोप मनोज जरांगे पाटील यावेळेला करताय, उत्तर आहे सरकारकडे? सरकार कोणाच्याही भावनांशी खेळत नाहीये. जो काही तपास व्हायचा आहे तो कायद्याच्या नुसारच होणार. त्यांच्या भावना या खरंच वेदनादायक आहेत, त्याच्यामुळे भावनांवर मी बोलणार नाही. कारण का एखाद्या घरातल्या कुटुंबातली व्यक्ती गेल्यानंतर त्या वेदना शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. परंतु तो गुन्हा घडल्यानंतर, तो खून झाल्यानंतर त्याचा तपास भावनांवर होत नाही, तर त्याचा तपास परिस्थितीवर, वास्तव्यावर आणि कायद्याने होत असतो. त्याच्यामुळे सरकार ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना कुणालाही सोडणार नाही. त्या यानेच सरकारने स्वतःची पावलं कठोर केलेली आहेत. पोलीस प्रशासन असू द्या. नक्कीच आम्ही अपेक्षा ठेवतो रुपालीताई की या कुटुंबाला न्याय मिळावा. धन्यवाद धनंजय देशमुखजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि अन्नत्याग आंदोलनाच्या वेळेला स्वतःची काळजी घ्या. दुसरीकडे धन्यवाद रुपालीताई, आपण सरकारची बाजू आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. आणि धन्यवाद मनोज जरांगे पाटील की या आंदोलनाविषयी देखील तुम्ही जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या सोबत जोडला गेला होता त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.